सर नमस्कार. नमस्कार. काय नाव तुमचं? आमचं नाव उत्तम गजानन माळी. उत्तम माळी साहेब. आणि प्रॉपर गाव आपलं? गड मुळशिंगी, तालुका करवीर. करवीर. अच्छा अच्छा. तुमचं एज किती आहे सध्या? माझं 67. 67 एज आहे. 67. आमच्या समर सोशल फाउंडेशन आणि न्यूट्रिफिलच्या माध्यमातून तुम्ही कोणता प्रोडक्ट घेतला होता? अंटॅक्स डी आणि अंटॅक्स टी. हा समोर आहे हाच ना? हा डी आणि हा टी घेतला होता. ओके. घेऊन किती दिवस झाले? 1 महिना झाला. 1 महिना. 1 महिन्यापूर्वी तुम्ही ज्याला टी आणि डी घेतला, काय त्रास होता तुम्हाला? शुगर वाढून असायची. तुमचे डायबिटीज जास्त होता. हा. ब्लड शुगर रिपोर्ट काढला होता काढला तुम्ही. होता. किती होता रिपोर्ट त्यावेळेला? रिपोर्ट 183 काय तर जेवणानंतरचा होता. जेवणानंतर 183 होता. हां. आणि त्रास काय काय व्हायचे शारीरिक तुम्हाला? शारीरिक थकवा जाणवायचा. हां. काय माळस यायचा. बरं. काय हां. कुठलंही काम करायला उत्साह नसायचा बॉडीमध्ये. डायबिटीस किती वर्षापासून आहे तुम्हाला? मला शुगर गेल्या 28 वर्षापासून. 28 वर्षापासून आहे. 28 वर्ष. 28 वर्ष गोळ्या चालू आहेत तुम्हाला? गोळ्या फक्त 2018 पर्यंत मी डायबेगॉन DS वर कंट्रोल केलं. बरं. हिमालय कंपनीच्या. बरं बरं. त्यानंतर मग इंग्लिश ॲलोपॅथीच्या गोळ्या चालू केले. ॲलोपॅथीच्या गोळ्या चालून किती वर्ष झाली? 18 7 25 8 वर्ष झाली. 8 वर्ष झाली. म्हणजे 8 वर्षामध्ये ॲलोपॅथीच्या गोळ्या खाऊन देखील शुगर जास्तच दाखवते दाखवत होते. आणि बाकी शारीरिक ताणतणाव होताच. चालू होताच. ओके. दिसपणा जाणवायचा. आता आपला प्रोडक्ट तुम्ही किती दिवस वापरला फाउंडेशनचा? 1 महिना वाटतो. 1 महिना तुम्ही डीएनटीचा वापर केला. त्यानंतर तुम्हाला शारीरिक फरक काय जाणवले? शारीरिक थकवा कमी आला बरं. आणि आळस या शरीरात वाटत नाही. तो आता आळस पण तुमचा उत्साह कमी, वाढतो. फ्रेशनेस आलाय. फ्रेश कुठल्याही कामामध्ये तुम्हाला एनर्जी वाढते, एनर्जी वाढते. कार्यक्षमता वाढल्यासारखी वाढते. कार्यक्षमता. आणि रिपोर्टमध्ये काय परिणाम दिसलाय? रिपोर्टमध्ये देखील आता 100च्या आत शुगर आहे तुमच्या रिपोर्ट वगैरे काय काढलाय आहे का? ना. तर दाखवा की. मोबाईलवरती आहे का? आहे. दाखवा. मग साधारणतः 18 वर्ष गोळ्या वापरल्यानंतर सुद्धा ह्या अडचणी होत्या. होते. 1 महिन्याच्या टी आणि डीच्या वापरामुळे कमी आलं तुमचं. कमी आलाय. ओके. हे तुमचं नाव आहे या ठिकाणी उत्तम माळी साहेब. 18/12/25 रिपोर्ट दिसतोय. जेवणाआधीची फक्त 73 आहे आणि जेवणानंतरची 84 आहे. व्हेरी गुड. HbA1c पण तुम्ही केला असेल. करायचे आता करा HbA1c पण एकदा. आणि जास्त फोकस HbA1c वर करा. इथं तर तुमचा रिपोर्ट नॉर्मलच आहे. आता एक नॉर्मल व्यक्तीचा जेवढा असायला पाहिजे तेवढा आहे. HbA1c करून परत एकदा तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेणं सुद्धा गरजेचं आहे. आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानेच गोळ्या कमी किंवा बंद करा. बरोबर. ओके. बाकी आमच्या अभियानाविषयी आणि आमच्या प्रोडक्टविषयी तुम्ही खुश आहात? हो, एकदम खुश आहे. यस. तुम्ही 2-4 लोकांना पण काहीतरी माहिती दिली असं मी आता ऐकलं. माहिती दिलेलं आहे, मार्गदर्शन केलेलं आहे त्याला. यस. तुम्हाला जो फरक पडला आणि तुमचा जो रिपोर्ट आहे हे दाखवूनच लोकांना पाठवून द्या. बरोबर. आपली काही एजन्सी नाही, कमिशन नाही, सामाजिक काम आहे. लोकांचं भलं व्हावं आणि त्यांना चांगलं मार्गदर्शन त्या आजारामध्ये मिळावं. बरोबर. ओके. आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानेच गोळ्या तुम्हीही बंद करा आणि तुमच्या नातलगांना पण तेच सांगा. बरोबर. एकदम ओके. थँक्यू. धन्यवाद सर.